थोडासा सोनेरी होईपर्यंत आपण याला भाजून घेऊया। तांदूळ सोनेरी होईपर्यंत खमंग मी भाजून घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून उन्हात सुकवून आता ते आपण छान सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊया। थोड्याशा भाजत आली आहे डाळी। मी याच्यामध्ये 1 चमचा तूप ॲड केलेलं आहे। बदाम पण आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत थोडीशी। बदाम मस्त सोनेरी झालेले आहेत। आता मी काढून घेते, नंतर अक्रोड घालते। इथं आणि त्याचबरोबर थोडेसे मखाने घालणार आहे। त्यालाही मस्त सोनेरी होईपर्यंत भाजून घेणार आहे। हे सगळं मिश्रण आपण सोनेरी होईपर्यंत मंद आचेवर भाजून घेतलेले आहे। आता याची मी फाईन अशी मिक्सरमध्ये पावडर करून घेणार आहे। हे सगळं मिश्रण थोडंसं थंड झालं आहे। आता आपण याची फाईन पावडर बनवून घेऊया।